विशालची इंटरव्ह्यू खूप आवडली. मी अजून हा मला तन्वीची पण. प्रॉपरली पाहिली. हां. तन्वीची अजून मी नीट पाहिली नाहीये, पण मला विशालची इंटरव्ह्यू खूप पॉझिटिव्ह वाटला मला तो. आणि तो खूप पॉझिटिव्हली घेत पण होता, की तो म्हणाला, "ठीक आहे ना, मी जर अरे त्याला कोणतरी विचारलं, की तू टॉप 2 ला पाहिजे होतास." तो म्हणतो, "मी टॉप 2 ला आलो असतो, तर मग तुम्ही बोलाल, अरे तुम्हीच करायला पाहिजे होतं." असं तर हेच होणार ना. पण त्यांनी एन्जॉय केला सीझन, त्याला आवडलं खूप. तर होपफुली त्याला आता संपूर्ण महाराष्ट्र ओळखते. त्याला काम जसा निकीचा फायदा झालाय, तसा त्याचाही फायदा होईल. तन्वीचा आणि मी ह्या एक दोघ छोटं क्लिप बघितली इंटरव्ह्यूची. त्याच्यामध्ये एकामध्ये ती म्हणते, की बाकीच्यांचं मी बघितलं, की बाहेर खूप टी-आर चालला होता आणि म्हणे मला जिंकवायला जेवढं हे नाही केलं, तेवढं मला हरवण्यासाठी लोकांनी केलंय वगैरे काय-काय बोलतीये. तर हीच पर्सनॅलिटी आहे ना. आता बघा विशाल 3 नंबरला आला, तरी त्याचा बाहेरचा इंटरव्ह्यू बघून आपल्याला असं वाटतं, की छान बोलला आणि हां. हिचं काय पण मे बी तिला तिच्या टीमनी सांगितलं असेल, की तिला खूप ट्रोल केलं गेलं ना. ॲक्चुअली तिला टार्गेट पण खूप केलं गेलं लास्ट 8-10 डेज. भरपूर तर मे बी केलं गेलं. त्याच्यामुळे तिचं ते रिएक्शन आलं असेल, व्हिच इज युजुअली होतं. कारण तिला खूपच ट्रोल केलं गेलं आणि सतत ते आणि ज्या पद्धतीने पी-आर नंतर जे 8-10 दिवस चालू होतं, त्याच्यावरनं तर ते जरासं म्हणजे त्या लोकांना शेवटी मे बी ती आवडत नसेल, त्यांना सुद्धा थोडी सिम्पथी वाटली असेल त्यासाठी. तर खूपच तिला ट्रोल केलं गेलं.